दडपे पोहे हा पदार्थ आपण आज करणार आहोत. तर पातळ पोहे घेतले, टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर, खवलेला नारळ, त्याचबरोबर मिरची आणि कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि थोडेसे शेंगदाणे जरासे कुरकुरीत असले की दाताखाली छान लागतात, म्हणून थोडेसे तळून घ्यायचे आहेत. तळून आपण डायरेक्ट पोह्यांवरती घालायचे आहेत. पोहे छान कुरकुरीतच असले पाहिजेत. त्याचबरोबर मीठ, साखर, लिंबू इत्यादी आणि फोडणीचे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहेत. तर आपण मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग आणि हळद ह्याची छान फोडणी करायची. ह्यातच बारीक चिरलेले अगदी बारीक चिरून मिरच्यासुद्धा घातल्या तरी चालतात. हळद ॲक्च्युअली नाही वापरली तरी चालते, पण मला आवडते म्हणून मी घालते. तर टोमॅटो थोडे टाकायचे आहेत. आपण साधारण एक मोठा बाऊल एवढे पातळ पोहे घेतलेले आहेत. त्यासाठी अर्धी वाटी आपण खोवलेलं खोबरं आणि आपल्याला आवडेल तसं आपण मीठ, साखर आणि कोथिंबीर घालायची आहे. कांदासुद्धा ह्यात घालायचा आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात फोडणी मिक्स करून घ्यायची आहे आणि नारळाचं पाणी आपण इथे घालायचं आहे. नारळ हा नेहमी फ्रेशच घ्यावा, म्हणजे खूप छान टेस्ट येते. हे व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. आता ह्याचा थोडासा मला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून मी कांदा मिक्स करायच्या आधीच थोडंसं बाजूला काढून ठेवणार आणि मग ह्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे. तर आता फोडणी घालून मी हे कालवून घेते व्यवस्थित. हा अतिशय रुचकर आणि चवदार पदार्थ आणि पौष्टिकसुद्धा आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी हा पोटभरीचा सुद्धा हा पदार्थ आहे. तर टोमॅटो, कोथिंबीर वगैरे घालून खूप टेस्ट छान येते. तर हा मी एवढं काढून घेते आणि आता मी ह्यामध्ये कांदा मिक्स करते. तर कांद्याने सुद्धा खूप छान चव येते. आपण सर्व करताना थोडीशी शेव वगैरेनी डेकोरेशन करून सर्व करायची. आता आपण सर्विंगला घेऊयात. तर इथे मी बाउलमध्ये काढते आणि ओला नारळ आणि कोथिंबीर आणि लिंबू पिळायला अजिबात विसरायचं नाही. अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. थँक्स फॉर वॉचिंग.